गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील रामाटोला ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवकांच्या अनागोंदी कारभाराने खळबळ उडाली आहे। ग्रामस्थांनी रोजगार सेवकावर विविध कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला असून त्याला तात्काळ कामावरून हटविण्याची जोरदार मागणी केली आहे। या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीत मोठा पेच निर्माण झाला असून ग्रामस्थ आक्रमक झालेत। ग्रामपंचायत रामटोला येथे आज सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि मोठ्या संख्येने गावकऱ्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण सभा घेण्यात आली। या सभेत रोजगार सेवक श्यामसुंदर बघेले यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविण्यात आला। शासनाच्या घरकुल योजना, वृक्ष लागवड योजना तसेच इतर योजनांच्या माध्यमातून रोजगार सेवकाने आपल्या पत्नीच्या नावे, मुलीच्या नावे आणि इतर नातेवाईकांच्या नावे पैसे काढल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला। धक्कादायक बाब म्हणजे याबाबत विचारणा केली असता रोजगार सेवकाने स्वतः भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रोजगार सेवकाला तात्काळ कामावरून काढण्याची मागणी केली आहे। जर रोजगार सेवकालाच कामावरून काढण्यात आले नाही तर या विरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। रामाटोला या ग्रामपंचायतीमध्ये आज मासिक सभा ठरवण्यात आली। जे रोजगार सेवक आहेत श्यामशंकर जी बघेले त्यांनी गावामध्ये केलेला भ्रष्टाचार, नाला सरळीकरण असेल किंवा मग घरकुल योजना असेल किंवा वृक्ष लागवड असेल, तिथं लाखोचे बिलं मेंढे परिवाराच्या नावानं आणि रांगधाले परिवाराच्या नावानं काढून या गावामध्ये भ्रष्टाचार केला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये ही सभा घेण्यात आली आहे। आणि ह्या सभेचा एक मुख्य उद्देश असा होता की या भ्रष्टाचाराला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न गावामध्ये केला जावा, म्हणून आम्ही सगळे तरुण युवकांनी प्रयत्न करून आजपर्यंत तीनदा त्यांना ही सभा म्हणजे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, पण त्यांना माफीनामा करून त्यांना संधी परत देण्यात आली आणि हा प्रकार आणखी अजून घडवण्यात आला। माझे नाव जगदीश तामेश्वर खटरे आहे। मला 2023-24 मध्ये घरकुलचा लाभ मिळाला। त्या लाभापैकी माझ्या वडिलांच्या, माझ्या आणि माझ्या आईच्या हे 3 नाव घरचे आणि 2 माझ्या घराजवळचे मदनभाऊ पुरी आणि जगेश्वर बैकार। ह्यानंतर आम्हालाही वाटलं की पैसे एवढे झाले असतील बा, पण आम्हाला हे 23-24चा एवढा काळ लुटल्यानंतर जेव्हा गावच्या मुलांनी जे तक्रार आणि छानबीन केला तेव्हा माहीत चाललं की आमचे पैसे मिळून गेले होते, पण त्या रोजगार सेवकाने आम्हाला आतापर्यंत दिले नव्हते। तर आता हे जेव्हा गावात चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्याशी मला काम आहे भाऊ, पण मी त्यांना भेट दिली नाही। आणि त्या मजूरमध्ये अतिरिक्त नाव होते का? अतिरिक्त नाव माझ्या नावाच्या यादीमध्ये एक नाव त्यांच्या पत्नीच्या बोगस नाव आहे। आणि रोजगार सेवकनी काय म्हटलं मग? रोजगार सेवकने म्हटलं मला हे आठवण नव्हती म्हणून मी आतापर्यंत दिलो नाही। आणि आता रोजगार सेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे गावात, तर त्याबद्दल तुम्ही काय अपेक्षा कराल? आपली अपेक्षा अशी आहे की आपण ज्या माणसाला गावाच्या रोजगारच्या वाटचाल करण्यासाठी त्या माणसाला नियुक्त केला आहे आणि तो जर माणूस असा गावाशी म्हणजे जबरदस्तीपणे आपल्या पत्नी किंवा आपल्या नातेवाईकाच्या नावाने बिलं काढत असेल असा रोजगार सेवक चालणार नाही। मी सुनील सुमेश काटे, राहणार रामाटोला। माझी झोपडी होती, बेघर झोपडी, आणि 2023-24ची तिथं जो मजूर येते तिथं बाकी लोकांनी पेमेंट दिला। तिथे एक एक्स्ट्राचा नाव होता मुनीसराबाई श्यामशंकर बघेले, त्यांनी पेमेंट पण नाही दिला आणि त्यांना अतिरिक्त हर झोपड्यामध्ये त्यांना आपल्या फॅमिलीच्या आणि दुसऱ्या त्याच्या गरजेनं आहे तिथलं नाव सगळ्याचं नाव दिलं आहे त्यांनी। तसंच ते रोजगार हमीवर जो लोक कामावर नाही गेले त्याची पण हजेरी त्यांना लावत गेला। तो जो अपंग माणूस आहे लोक आम्हाला तो पण त्याची हजेरी लावत गेला, तो घरी राहिला आहे। माझे नाव प्रमिला देवचंद चकोले, सरपंच ग्रामपंचायत रामाटोला। गावकऱ्यांच्या अर्जानुसार आज रोजगार सेवक श्री श्यामशंकर बघेले यांच्या विरोधात सभा घेण्यात आली। सभेमध्ये रोजगार सेवकांचे विविध प्रकारचे मुद्दे समोर आले। त्यानुसार रोजगार सेवकाने केलेले भ्रष्टाचार मान्य केले व गावकऱ्यांनी रोजगार सेवकाला पदावरून हटविण्याची मागणी केली, परंतु शासन परिपत्रकानुसार
आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. त्यांच्या आदेशानुसार आम्ही रोजगार सेवकावर कार्यवाही करू. प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.